अनियमित मासिक पाळीची कारणं. खरं तर हे मासिक चक्र साधारण 28 ते 35 दिवसांचं असू शकतं. प्रकृती परत्वे थोडासा बदलही त्याच्यामध्ये असतो आणि जे काही मासिक स्त्राव होत असतो तो साधारण 3 दिवसांपासून 7 दिवसांपर्यंत होतो. पण काही महिलांमध्ये हे चक्रच बिघडतं. म्हणजे काय, कधी 1.5 महिन्यांनी, कधी 2 महिन्यांनी, तर कधी अगदी 3-4 महिने सुद्धा पाळी येतच नाही, किंवा जेव्हा येते तेव्हा अतिरिक्त रक्तस्राव होतो किंवा अजिबातच रक्तस्राव होत नाही. मग याची काय कारण आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक समस्या आहे, त्याचा शरीरावर आणि मासिक चक्रावर होणारा परिणाम. दुसरं कारण हार्मोनल इम्बॅलन्स, मग तुम्हाला जर काही अंडरलाईंग हार्मोन रिलेटेड डिसीजेस असतील. तिसरं कारण म्हणजे ओबेसिटी, लठ्ठपणा. हे तर खूप आजारांचं कारण आहे. आणि इग्नोर केलं जाणारं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे, जेवणाच्या अनियमित वेळा, फास्ट फूडचं अतिरिक्त प्रमाण, ह्या सुद्धा गोष्टी अनियमित मासिक पाळी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. मग PCOS म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, की ज्याच्यामध्ये ज्या ओव्हरी आहेत म्हणजे अंडाशय आहेत त्याच्यामध्ये मल्टिपल सिस्ट तयार होतात, त्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हरीज. त्याच्यामुळे स्त्रियांच्या चेहऱ्यावर, विशेषत्वाने ओठाच्या वर आणि हनुवटीवर जास्त प्रमाणामध्ये केस वाढतात. अशा लक्षणांचा समुच्चय आपल्याला बघायला मिळतो. मग जेव्हा PCOS मुळे पाळी अनियमित होते तेव्हा जीवनशैली पण सुधारली पाहिजे आणि औषधोपचार सुद्धा घेतले पाहिजेत, तर या त्रासातून तुमची कायमची सुटका होऊ शकते.